नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आहोत कोळंबीची भाजी. त्यासाठी आपण सर्वप्रथम एका पॅनमध्ये छान तेल घ्यायचं आहे. इथे मी साधारण एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे. आता यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे आपण इथे घालून घेणार आहोत. आता इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे मी छान बारीक कापून घेतलेले आहेत. कांद्याचं प्रमाण जरा जास्त आहे, कारण त्यामुळेच आपल्या भाजीला अप्रतिम चव लागणार आहे. आता छान आपला कांदा नरम झाला की यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण नरम झालं की आपण यामध्ये साधारण पाव चमचा कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत. यावरती आपण एक मोठा चमचा धना पावडर, त्यानंतर पाव चमचा आपण त्यामध्ये हळद, आता इथे आपण अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे मालवणी मसाला घालून घेतलेला आहे. आता यावरती आपण अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व मसाले आपण एकत्र करून घ्यायचे. आपले मसाले एकत्र होऊन छान नरम झाले की यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण मीठ आधीच घालतो आहोत. छान मिठासकट हे मिश्रण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता मिश्रण व्यवस्थित परतून झालं की तुम्ही पाहू शकता मी कोळंबी साफ करून घेतलेली आहे. मधला धागा काढून घेतलेला आहे. स्वच्छ धुवून असे सर्व कोळंबी यामध्ये घालून घ्यायचे. इथे साधारण 1 किलो कोळंबी मी वापरलेली आहे. छान मोठ्या आकाराची कोळंबी आहे. व्यवस्थित परतवून घ्यायचं. मसाला सर्व बाजूने लागला की पाणी सुटेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. आता पाणी सुटलेलं आहे आणि मी थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे. झाकण लावून व्यवस्थित कोळंबी शिजवून घ्यायची आहे. कोळंबी आपली व्यवस्थित शिजली की यामध्ये आपण कोकम घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता हे जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ठेवू शकतात, नको असेल तर तुम्ही ह्यातलं पाणी आटवून घेऊ शकतात. आता वरून मी ओलं खोबरं घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि सातत्याने याला गॅसवरती ठेवून यातलं पाणी थोडंसं आटून गेलेलं आहे. आता गरमागरम कोळंबीची भाजी सर्व करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.